अलमट्टीच्या उंचीवाढी विरोधात आज या ठिकाणी बैठक पार पडली। या बैठकीला व्यापारी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक बरेच या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीमध्ये प्रत्येकाचा सूर हाच होता की अलमट्टीला उंची वाढवून देण्यासाठी पूर्णपणे विरोध करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही घरं आणि दुकानंसुद्धा बंद करू, वेळ पडली तर आम्ही सगळी रस्त्यावर येऊ, हा विषय या चर्चेमध्ये आला। या चर्चेमध्ये अलमट्टीनं विनाकारण हे उंची वाढवून सांगली आणि कोल्हापूरकरांच्या नागरिकांना, नदीकाठच्या लोकांना भयभीत करून ठेवलेलं आहे। लोक भयभीत आहेत, कुठंतरी याला मार्ग निघाला पाहिजे म्हणून प्रशासनाला हे माहिती व्हावी यासाठी चक्काजामचं आयोजन 18 तारखेला केलेलं आहे। आणि या समितीच्या आत्ताच्या झालेल्या बैठकीमध्ये सगळ्यांनी एकजुटीनं या ठिकाणी मान्यता दिली की आपण या आंदोलनाला 18 तारखेला सर्वांनी तिथं उपस्थित राहायचं आहे। जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्यावरती सगळ्यांचा भर आहे, त्यामुळे प्रशासनाचे आता तरी डोळे उघडले जातील यावरती आमचा सर्वांचा विश्वास आहे। त्यामुळं आज ही झालेली बैठक अतिशय अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडली। प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपलं स्वतःचं मत मांडलं, नागरिकांनी मत मांडलं आणि या विषयावरती आता आपल्याला फार मोठा लढा देण्याची गरज आहे हे ह्यातून जाणवलं। त्यामुळे आता भविष्यात अलमट्टी उंचीवाढीला पूर्णपणे सांगलीकरांचा विरोध राहील। भविष्यात जर पडलं तर आपल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्ही दुकानं त्यावेळी बंद ठेवू, एवढ्यापर्यंत ह्या चर्चेमध्ये आता विषय झालेले आहेत आणि या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत।